हाय एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि बघा, मी आता पोरांसाठी गरमागरम मेथीचे पराठे बनवून देत आहे. तर तुम्ही नक्की बघा की मी कसे बनवते. चला बनवायला स्टार्ट करूया. की कसे बनवते मी तुम्हाला सांगते. त्या पद्धतीने तुम्ही बनवता का? कमेंटमध्ये नक्की सांगाल मला का. चला, तर बघा, मी आधीच भाजी तोडून ठेवलेली होती. भाजी मस्तपैकी चिरून घेतलेली आहे. नंतर माझ्याकडे आहे गव्हाचे पीठ. मी आज गव्हाचे पीठ याच्यामध्ये घालणार आहे. आणि गव्हाचे पीठ मी 2 मोठे घेतले होते, कारण की मेथीची भाजी थोडीशी कमी होती. नंतर त्याच्यामध्ये मी जिरा घातला. जिरा घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा ओवा घातला. ओवा घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा चवीनुसार मी मीठ घातला होता. तर बघा, मी काय काय त्याच्यामध्ये घातलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघा, हळद घातली, मिरची पावडर घातली, धनिया पावडर घातला, थोडासा मसाला घातला, गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ घातला. तर बघा, सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत. आणि इकडे माझे वंश विवान झोपलेले आहेत. वर आहे विवांश आणि खाली आहे विवान. मी खाली झोपली होती, तर माझ्याजवळ येऊन झोपलेला होता विवान. आणि बघा, सकाळी 7 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. आणि यांना उठायला 7:30 पर्यंत वाजून जातात. बघा कसं आळस काढतो उठा. अशी मी पटकन मेथीच्या पिठाच्या गोळा करून घेते, कारण की वेळसुद्धा नाही आहे, मला लवकर लवकर बनवायला पाहिजे. तर बघा, असा गोळा करून घेतलेला आहे. आणि खूप वेळ लागतो, म्हणून मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करत होती, कारण की माझ्याकडे होतं अर्धा तास त्यांना तयार करून देण्यासाठी. नंतर बघा, मी बनवायला स्टार्ट करते. त्याच्यासाठी तुमच्यासोबत बोलत आहे की मी हा ब्लॉग आहे 18 तारखेचा. ब्लॉग यायला उशिरा होत आहेत. ते नक्की सांगा कोणाकोणाला मेथीचे पराठे आवडतात, ते सुद्धा सांगा. तर बघा, इकडे दोघे झोपूनच आहेत, अजून उठतच नाही आहेत. आणि मला किती घाई होतो सकाळी सकाळी सर्वांची तयारी करून द्यायला. खूप घाई होतो. अर्ध्या तासामध्ये मी त्यांना पूर्ण खाणं पिणं जे आहे सर्व मी त्यांना तयार करून घेते. बघा किती वर आलेला आहे दिवस. आणि आता मी लवकरात लवकर बनवायला स्टार्ट करते. तर बघा, तुम्ही शेवटपर्यंत आवडल्यास लाईक नक्की करा. हा बघा, मी आता पिठाच्या गोळा बाजूला ठेवत आहे आणि बनवायला स्टार्ट करत आहे. मेथीचा पराठा बनवायला सुरुवात केलेली आहे. तवासुद्धा गरम होत आहे आपला. आणि बघा, अशा पद्धतीने मी मेथीचे पराठे बनवत असते. तुम्ही कसे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये काय काय तुम्ही ॲड करता बनवायच्या आधी ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माझे असं सोप्या पद्धतीने मी बनवत आहे. मुलांना सकाळी सकाळी नाश्ता हव्यात म्हणून, त्यांच्या टिफिनमध्ये घालायचं असतो म्हणून मी छोटे छोटे बनवून देत आहे. मला ना धुव्याची खूप एलर्जी आहे. मी बनवलेला पहिला पराठासुद्धा बनवून तयार आहे. तर बघा, असे करत मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत. नंतर मी तुमच्याशी शेअर करत आहे. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला बाय बाय.